बलात्कार प्रकरणी इचलकरंजीतील युवकास अवघ्या 12 दिवसात जामीन मंजूर. ॲडव्होकेट रियाज बांदार. इचलकरंजी येथे राहणाऱ्या एका विधवा महिलेला व तिच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पीडित महिलेत 4 चाकी गाडीत बसवून निरनिराळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी तसेच कोल्हापूरहून अत्तिगिरे फाट्यापर्यंत महिलेचा पाठलाग करून महिलेस मारहाण केल्याप्रकरणी इचलकरंजी येथील अनीस तेमीर सय्यद या युवकावर गावबाग पोलीस ठाणे इचलकरंजी येथे बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा हा अत्तिगिरे फाटा येथे घडला असल्याने तो हातकणंगले पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर संदर्भित हातकणंगले पोलिसांनी आरोपीस अटक करून प्रथम वर्ग न्यायालय वडगाव येथे हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीस दिनांक 27 जून 2025 रोजीपासून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आरोपीचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर यांच्याकडे आरोपीच्या वतीने जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयामार्फत सदर प्रकरणातील पीडित महिला, संदर्भित पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी व सरकार पक्षाचे म्हणणे मागवण्यात आले होते. सदर कामी सुनावणी होऊन आरोपीतर्फे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेचे चुकीची लावण्यात आलेली कालमे गुन्हा दाखल करण्यात झालेला विलंब, फिर्यादीची जबाबमध्ये विसंगत कथने व इतर महत्वाच्या मुद्द्यावर न्यायालयाचे लक्ष वेधले. आरोपी पक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून कोल्हापूर येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस तांबे यांनी अवघ्या 12व्या दिवशी दिनांक 9 जुलै 2025 रोजी आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. सदर कामी ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांना मदतनीस म्हणून ॲडव्होकेट यासिन पेंडारी, ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट सुहेल बांदार यांनी सहकार्य केले. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा.